हल्ल्यावेळी सरकारला काहीच कसं माहीत नव्हतं. वडील गमावलेल्या चिमुकल्याचा सरकारला सवाल. घटनास्थळी पुरेशी सुरक्षा यंत्रणा नव्हती, पर्यटकांचा दावा. आज राज्यात काही भागात पावसाची शक्यता. मुंबईकरांनाही उष्ण वातावरणापासून मिळणार दिलासा. उत्तर सिक्कीममध्ये लाचेन चुंगथांग रोड भूस्खलन. सततच्या मुसळधार पावसामुळे रस्ते बंद. हजारहून अधिक पर्यटक अडकले. आजपासून दिल्लीत उष्णतेची लाट. तापमान पोहोचले 42 अंशांवर. 14 राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा. कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान. दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि भारताच्या प्रगतीतील मोलाच्या योगदानासाठी पुरस्कार. सोलापूरमध्ये वाढत्या उन्हामुळे लिंबाची आवक घटली. आवक घटल्याने लिंबाच्या दरात वाढ. बाजारात लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी. शरद पवार 2 दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर. शरद पवार यांनी गुरुवारी वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्राला दिली भेट. पुणे शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रभाग निहाय उप अभियंत्यांची नियुक्ती. महापालिकेचा निर्णय. झिशान सिद्दीकी धमकी प्रकरण. गुन्हे शाखेकडे वर्ग. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीला धमकीचा मेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.